आपले नवनिर्वाचित नगरसेवक एकनाथ शिंदेंनी ताज लँडसेंडला हलवून अचानक खळबळ उडवून दिली आणि पाहता पाहता हॉटेल डिप्लोमॅसी दाढीवरून फिरलेला हात ऑपरेशन टायगर सुरू झाल्याच्या चर्चा अशा मोजक्याच बातम्या मीडियात पेरून त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं. खरं तर या सगळ्यात तसं काही घडलंय असं नाही, पण या घटनांची मांडणी अशी झाली की राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप घडतोय की काय अशी भावना निर्माण झाली आणि यावर लोक सहज म्हणू लागले, शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का, की शिवसेनेला लोक घाबरतात. खरं सांगायचं तर हा डायलॉग जास्त योग्य वाटतो. एकनाथ कुणाला घाबरणारा नेता नाही, तर एकनाथला लोक घाबरतात आणि यात कोणाचं दुमत असण्याचं कारणही नाही. ठाण्याचा वाघ, धर्मवीरांचा शिष्य, शिवसेनेचा भाई म्हणून ओळखला जाणारा एकनाथ शिंदे हा केवळ एक नेता नाही, शिवसेनेच्या मनगट काहीचं जिवंत उदाहरण आहे. ठाण्यात भाई म्हटलं की ताकद, दबदबा आणि निर्णय क्षमता यांचं प्रतीक समजलं जातं. गेली कित्येक वर्षे मातोश्रीवरून शिवसेना चालवली जात होती. त्यामागे केवळ भाषणबाजी नव्हे, तर भाईंची मसल पॉवर, मनी मॅनेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट ही खरी ताकद होती. हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. मातोश्रीचं तळघर भरण्यासाठी पखाली कोण भरून आणत होता हे सेनेचे आमदार स्वतः पाहत होते, पण तरीही ही भाईगिरी जाणीवपूर्वक झाकली गेली. युवराजांची किचन कॅबिनेट, ताटवाट्या आणि चमचेगिरीच्या राजकारणात आपल्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये हा वांद्र्यांचा गुणधर्म ठळकपणे दिसत राहिला. याचं प्रत्यंतर आपल्याला नुकत्याच लागलेल्या BMCच्या निकालातही आलं. मराठी माणसाचं अस्तित्व संपणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, अदानिस्तान होणार अशा हाका देत दादरवाल्या भावाला सोबत घेतलं. मनसेचं विभाजन झालेलं मराठी मत आपल्या बाजूने वळून घेत स्वतःच्या जागा लक्षणीय वाढवण्यात आल्या, पण चुलत भावाला मात्र केवळ 6 जागांवर मर्यादित ठेवलं गेलं. हा जो पायकापा गुणधर्म आहे तो आयुष्यभर भोवत राहतो. एकनाथ शिंदेंनाही ठाकरेंनी असंच स्वतःच्या फायद्यानुसार वापरलं. 2014 मध्ये भाजपसोबतची युती तोडून शिंदेंना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद दिलं, पण काही महिन्यातच पलटी मारून पुन्हा सत्तेत प्रवेश केला. 2019 मध्ये पुन्हा युतीत निवडणूक लढली, पण भाजप आपल्या कोंबड्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात येताच मित्रपक्षाला अडचणीत टाकून मुख्यमंत्रीपदासाठी थेट काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत प्रवेश केला. या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रासमोर आलं. ते धर्मवीर चित्रपटामुळे तोपर्यंत ठाकरेंच्या प्रभावळीत झाकून गेलेला एक नेता महाराष्ट्राने नव्यानं पाहिला. आपल्या गुदमरलेल्या अस्तित्वासाठी त्यांनी बंड केलं, पक्षाबाहेर पडले, नव्या गटासह गुवाहाटी गाठली आणि जून 2022 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. ठाण्याचा भाई थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. या मुख्यमंत्रीपदामागे भाजपची राजकीय अपरिहार्यता होतीच, पण पुढील 2.5 वर्षात शिंदेंनी आपण या खुर्चीसाठी पात्र आहोत हे वारंवार सिद्ध केलं. 50 खोके घेऊन फुटलेले गद्दार, अलिबाबा आणि 40 चोर अशा शेलक्या आरोपांनी सामनाचे अग्रलेख भरले जात असताना प्रत्येक निवडणुकीत भाईंनी वांद्र्याच्या उरलेल्या गटाला त्यांची जागा दाखवून दिली. शिंदे बाहेर पडल्यानंतरच शिवसेनेच्या राजकीय व्यवस्थापनात ठाण्याच्या दाढीवाल्या भाईचा रोल किती मोठा होता हे सर्वांना समजलं. बंडानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त राहिला. मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णयही त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये तितकेच प्रभावी ठरले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास, महिलांसाठी अर्ध्या तिकिटाचा प्रवास, लाडक्या बहिणींना दरमहा मदत, वैद्यकीय सहायता कक्ष या सगळ्या योजनांनी त्यांची लोकप्रियता वाढवत ठेवली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या सेनेने 15 जागा लढवल्या आणि 7 जिंकल्या, म्हणजे जवळपास 49% स्ट्राईक रेट. विधानसभा निवडणुकीत 81 पैकी 57 जागा जिंकत 71% स्ट्राईक रेट साधला. नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्येही मोठी कामगिरी झाली. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकात 2869 पैकी सुमारे 407 नगरसेवक शिंदे सेनेचे निवडून आले. ठाण्यात 75, कल्याण डोंबिवलीत 54 आणि मुंबईत 29 हा आकडा छोटा वाटला तरी त्यामागची लढत समजून घेतली तर चित्र वेगळं दिसतं. मुंबईत उबाटा सेनेने 65 जागा जिंकल्या, पण शिंदे सेनेने 90 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी अनेक ठिकाणी अत्यंत कमी फरकाने पराभव झाला. काही ठिकाणी 14 मतांनी, काही ठिकाणी 197 मतांनी, तर कुठे केवळ काहीशे मतांनीच निकाल फिरला. धारावी लगतच्या दादर पूर्वेतील प्रभागात तर एक हृदयद्रावक घटना घडली. शिंदे सेनेच्या उमेदवार पुष्पा कोळी, ज्यांना मामी म्हणून ओळखलं जातं, प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने कोलमडल्या. त्यानंतर त्या प्रचारात उतरूच शकल्या नाही, तरीही जनतेने त्यांना शेकडो मतं दिली. अशा लढती हजारोंच्या मताधिक्या इतका महत्त्वाच्या असतात का,
की एका मताने जिंकणंही तेवढंच मोठं असतं हा प्रश्न इथे उभा राहतो. एकूण पाहता शिंदे सेनेच्या जवळपास 50 जागा या दुसऱ्या क्रमांकावर अत्यंत चुरशीच्या लढतीत निसटल्या. तरीही 29 महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली, तर उबाटा सेना 5व्या क्रमांकावर फेकली गेली. ठाकरेंना मुंबईवरील पकड होऊ द्यायची नव्हती म्हणून त्यांनी फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित केलं, तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्यभर महायुतीसाठी प्रचार करावा लागला. तरीही त्यांचा स्ट्राईक रेट वांद्र्याचा भालदार चोपदारांपेक्षा सरस राहिला. आजही काही लोक शिंदेंवर मनी आणि मसल पॉवरचे आरोप करतात. त्यांना राजकारण जमत नाही असं म्हणतात. पण गंमत अशी की ही केवळ ताज लँडसेंड, दाढीवर हात आणि ऑपरेशन टायगर अशा काही बातम्यांच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. ठाकरेंना मिळालेल्या 65 जागांचं समाधानही त्यांना पुरेपूर साजरं करता येत नाहीये. या द्विग्ध मनस्थितीतच एकनाथ शिंदेंचा खरा विजय दडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा. मी इथेच थांबतो. पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं चॅनल. धन्यवाद. नमस्कार.